सुरगाणा तालुक्यातील नागशेवडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वांजुळपाडा येथे यशवंत गांगुर्डे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते। यावेळी फायर उडवत असताना 500 ते 600 मीटर अंतरावर आपल्या शेतातील घरांच्या पत्र्यांची दुरुस्ती करत असताना 5:30 वाजताच्या दरम्यान फायर 4 दगड डोक्याला लागल्याने बबन चिमणा जोपळे यांचा जागीच मृत्यू झाला। वांजुळपाडा येथील शेतकरी यशवंत मोहन गांगुर्डे यांच्या शेतातील विहिरीचे काम सुरू होते। सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान फायर उडत असताना 500 ते 600 मीटर अंतरावर असलेल्या बबन चिमणा जोपडे हे घरावरील पत्र्यांची दुरुस्ती करत असताना त्यांच्या डोक्यात दगड पडल्याने त्यांचा मृत्यू झाला। त्याच नातेवाईकांनी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। डॉक्टर कैलास निंबाळकर यांनी तपासणीनंतर मृत्यू झाल्याचे सांगितले। यावेळी मृतदेह सुरगाणा येथे शवविच्छेदनास नेण्यासाठी बोरगाव येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने नातेवाईकांना खासगी वाहनामधून मृतदेह न्यावा लागला। याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। त्यांच्या पश्चात आई वडील, 2 भाऊ, 2 बहिणी, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।